हा प्लॅटफॉर्म नंबर 16चा कॉन्कोर्स आहे आणि इथून बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला इथे जसं प्लॅटफॉर्म नंबर 1च्या साईडला तुम्ही बघितलेलं तो पहाडगंज साईड होता, हा अजमेरी गेट साईड आहे. या साईडला तुम्हाला असंच एक 3-4 रस्त्यांचं असं विभाजन भेटेल. पहिल्या रस्त्यावरती प्रायव्हेट कार्स करता आहे, बाकीचे कॅब्स आणि ऑटो रिक्षाज हे सगळे या बाजूला आहेत. आणि एंट्री इथे फ्री नाही आहे. एंट्री पॉईंटवरती तुम्ही जर 8 मिनिटाच्या पुढे जर तिकडे थांबलात तर तुम्हाला ₹150 चार्ज लागणार. 80 रुपये का ₹150 असं त्याचं चार्जेस आहेत. मी एकदा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. पण 8 मिनिटापर्यंत फ्री आहे. तर तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की आतमध्ये गाडी आणून तुम्ही पटकन इकडे पिकअप करून मग पुढे जाणार आहात तर तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकतात. या बाजूला थोडीशी जागा आहे, ऑप्शन्स आहेत तिकडे भरपूर. आणि इथून काय काय सोयी आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. सर्वप्रथम मेन रोड त्या बाजूला आहे, तिथे तुम्हाला सगळे बसेस भेटतील दिल्ली स्टेट ट्रान्सपोर्टचे, जे दिल्लीच्या आतमध्ये तुम्हाला कुठेही घेऊन जाणार. एक ब्रिज तिकडे आहे जो साऊथ साईडचा ब्रिज आहे. हा नॉर्थ साईडचा ब्रिज तिकडे लास्टला आहे आणि मधोमध हा एक ब्रिज आहे. इथून हे एक त्या लोकांनी वॉकिंग ब्रिज बनवलेलं आहे. हा वॉकिंग ब्रिज सरळ जिकडे जातोय ते आहे तुमचं एअरपोर्ट एक्सप्रेस. इथून जे आहे मेट्रो डायरेक्टली एअरपोर्टला जाते आणि तिथे समोर जी एंट्री आहे ती तुमची न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनचं मेट्रो स्टेशन आहे, जे तुमचं बाकीचं. आणि हे मला वाटतं ही पिंक लाईन आहे आणि हे तुम्हाला इथे बाकीच्या ठिकाणी घेऊन जाईल. असं पुढे इथे या बाजूला एक हे ब्रिज जिकडे संपतो, ब्रिज दोन्ही बाजूला संपतो, एक या बाजूला ब्रिज आहे आणि एक या बाजूला ब्रिज आहे. इथे एक शौचालय आहे आणि या साईडला एक फूड कोर्ट आहे. या फूड कोर्टमध्ये चांगली बसण्याची सोय वगैरे आहे. चार्जिंग पॉईंट आहे की नाही माहिती नाही, बट तुम्ही इथे बघू शकतात, आतमध्ये ऑप्शन असणार. आणि ते समोर तिथे यात्री निवास आहे. आता यात्री निवास हे एक अशी जागा आहे जिकडे कमी पैशामध्ये तुम्हाला राहायची सोय आहे. पण लास्ट टाइम जेव्हा मी ह्याला चेक केलेलं त्यावेळी इथे 100% ऑनलाईन बुकिंगच होती आणि हे नेहमी फुल होती. कारण हे एक असं हॉटेल आहे की जिकडे रेट्स फिक्स्ड असतात आणि रेल्वे स्टेशनच्या बिलकुल समोर आहे हे. आणि या बाजूला तुम्ही बघितलं असणार, त्या बाजूला त्या साईडला कुठलंही हॉटेल वगैरे नाही आहे. आणि हे जे आहे हे मेट्रो स्टेशनचं हे जे आहे हे मेट्रो स्टेशनचं हे एक्झिट गेट आहे. ठीक आहे. आणि गेट नंबर 2 एंट्री करता त्या बाजूला आहे. इथून थोडंसं तुम्हाला चालत जायला लागेल. हा ब्रिज कुठे जातो माहिती नाही, हे पण मला फाइंड आउट करायला. ॲक्च्युली हा ब्रिज बंद करून ठेवला त्या लोकांनी आणि तो हा जो आहे हा कॉन्कोर्स आहे. हे स्काय ब्रिज आहे त्या साईडला मल्टी पार्किंगला जाण्याकरता.